जेते मना कदा नुपजो नारायणा आता मजाईसे करी तुझे पाय चित्ती धरी उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जावो आता मजाईसे करी तुझे पाय चित्ती धरी तुका मने आता लाभ नाही या परता आता मजाईसे करी तुझे पाय चित्ती धरी विठ्ठल विठ्ठल महायोगी
पीठे तटे भीमरत्या परम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम्। काय माझे वाणी मानेल संतासे, काय माझे वाणी मानेल संतासे, रंजवू चित्तासे आपुलिया माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळम। दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा, आता मजायसे करी तुझे पाय चित्ती धरी। त्या सद्गुरुनाथांच्या कृपा आशीर्वादाने आजची कीर्तन रूपी सेवा सर्वांच्या वाट्याला प्राप्त झाली। एखादा साधू महात्मा अंत समयाला माझी अस्थी एखाद्या ठिकाणी ठेवा म्हणावं आणि साधूच्या इच्छेने या भूमीमध्ये येणं आणि हा परिसर साधुमय होणं फार अलौकिक या भूमीचं सामर्थ्य आहे। बऱ्याचदा असं वाटतं की बाबा शेकडो गावं सोडून आपल्या गावाची निवड का केली असा। एक तर आई लेकराला जवळ करते, जर 4-5 लेकर असतील, लहान अति लहान लेकरू असेल, त्याला काही कळतच नसेल तर त्याला जास्त जवळ करते। किंवा मोठं लेकरू आहे पण इतर लेकराच्या तुलनेत त्याचे शारीरिक व्यंगता आहे, अपंगत्व आहे, आई त्याच्याकडे जास्त लक्ष देते। पण आता आपण एकमेकर मंडळी लहान लेकरू म्हणून बाबांनी स्वीकारले का परमार्थात आता आपण अपंग आहोत म्हणून बाबांनी स्वीकारले। इथं बाबांच्या अंतरंगातलं हितगुज मला काही समोर मांडता येणार, बाबांना काय वाटलं असेल त्यावेळेस, परंतु एवढं मात्र माझं भाग्य आहे, माझं इतकं मोठं भाग्य आहे की बाबांनी शेवटच्या क्षणाला सांगावं की मृत्यू प्रमाणपत्र तुझ्या हाताने लिहून घ्यायचं। आपल्या गावामध्ये आपण जो परमार्थ करतो, या परिसरामध्ये, या पंचक्रोशीमध्ये नीतीने परमार्थ करतो। भीतीने परमार्थ नसू नये, नीतीने परमार्थ असावा। आणि ही नीती महाराज ज्या सद्गुरुनाथांच्या प्रवाहानं आपल्यापर्यंत आली, ज्या समुद्राकडून आपल्याकडे आले, अलौकिक सामर्थ्य, अलौकिक भगवंताविषयी भक्ती महाराज, हा जो अभंग आहे, हा अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे। परंतु या अभंगातून भुजबळानंद बाबा आपल्याशी बातचीत करतात, संवाद करतात। असो, प्रस्तावनेमध्ये भरपूर वेळ जाईल, कारण बाबांचं गुणगान किती करावं। शब्द भिकारी होतात, शब्द हात जोडून थांबतात, शब्द दरिद्री होतात आणि मुके होऊन थांबतात महाराज। आणि जिथं शब्द दरिद्री होऊन थांबतात, काय सांगू आता, संतांचे उपकार, तिथं संतत्व असतं, तिथं साधुत्व असतं, तिथंच महात्मा असतो। असो, या पंचक्रोशीला पावनता, या भूमीला आध्यात्मिक वारसा, आपल्या सर्वांना सद्गुरूच्या रूपानं जो महात्मा भेटला ते आदरणीय हरिभक्तपरायण पूजनीय वैराग्यमूर्ती सद्गुरू भुजबळानंद बाबांच्या चरणारविंदी प्रथमतः नतमस्तक, माझ्या आई वडिलांच्या चरणी नतमस्तक। बाबा असल्यापासून ज्यांची आपल्या गावामध्ये व्यासपीठाची सेवा आहे, आदरणीय हरिभक्तपरायण पूजनीय विठ्ठल महाराज तडोळा, हल्ली मुक्काम महाराष्ट्राची राजधानी मुंबई
आणि कर्नाटक व्यासपीठ चालू आहे. आधार कार्ड तिकडे आहे आणि व्यासपीठ मात्र इकडे चालू आहे. आदरणीय हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज आहेत. आदरणीय हरिभक्तपरायण पूजनीय अंगद महाराज आहेत. या पंचकृषीमध्ये ज्यांची कीर्तनाची सेवा सातत्याने आहे, पारमार्थिक वारसा चालू आहे. आदरणीय हरिभक्तपरायण बाबावर नितांत निष्ठेने प्रेम करणारे आमचे हरिभक्तपरायण गोविंद महाराज जोगेवाडीकर आहेत. आदरणीय हरिभक्तपरायण मृदंग वादक तुकाराम महाराज जाधव. आदरणीय हरिभक्तपरायण शेलेकरी म्हणून 7 दिवस आपण ज्यांच्या गायनाचं आस्वाद घेता महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण शिवाजी पाटील. आदरणीय हरिभक्तपरायण आमचे सुशील पांचाळ महाराज. आदरणीय हरिभक्तपरायण अवधूत महाराज मोरे. आदरणीय हरिभक्तपरायण वैजनाथ महाराज पांचाळ उर्की. आदरणीय हरिभक्तपरायण बाळू महाराज जांभळदरे. आदरणीय हरिभक्तपरायण बेटावर माझ्या पश्चात ज्यांची कीर्तनाची सेवा चालू आहे, बेटावर फार मोठा सिंहाचा वाटा सेवेचा ज्यांनी उचललेला आहे आणि विशेष म्हणजे ते आपल्या गावचे जावई आहेत, पण आमचे ते गुरुबंधू आहेत. आदरणीय हरिभक्तपरायण आमचे जनार्दन महाराज भोसले आहेत. आदरणीय हरिभक्तपरायण दामू महाराज चव्हाण. आदरणीय हरिभक्तपरायण संदीप महाराज मरकटे. हार्मोनियम वादक आदरणीय हरिभक्तपरायण भास्कर महाराज मुगळे आहेत. आदरणीय हरिभक्तपरायण शाहू महाराज पांचाळ. आदरणीय हरिभक्तपरायण पूजनीय गंगाराम गुरुजी कुंभारे आहेत. आदरणीय हरिभक्तपरायण आमचे नागराजचे निकम महाराज आहेत. तुम्ही सर्वच परिसरातून आलेली फार मोठी ज्येष्ठ मंडळी आहात. तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. भेटावून आलेली माझ्यासोबत बरीचशी सेवेदारी मंडळी आहे, पंचक्रोशीतली मंडळी आहे. तुमचा अधिकार प्रामाणिकतेने इथं कबूल करतो, प्रांजळपणाने स्पष्टपणाने इथं कबूल करतो. तुमचा अधिकार माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. ज्ञानानेही श्रेष्ठ आहात, वयानेही तुम्ही श्रेष्ठ आहात, पारमार्थिक अनुभवानेही आपण श्रेष्ठ आहात. तुमच्यासाठी ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतील गोड ओवी समोर ठेवतो आणि चिंतनाला सुरुवात करतो. हा 15.5 रजत बनी जैसी स्तुतीची बोलणी, उगयाची माता ठेवी जे चरणी, हेची भले मस्तक हे पाया. जगद्गुरु तुकोबारायांचा अतिशय गोड असा
भगवंतासमोर जगद्गुरु तुकोबाराय मागणी मागतात. मोठ्यांकडे मोठा विषय घेऊन जी मागणी केली जाते महाराज, तिला प्रार्थना म्हणतात. मोठी मागणी करतात जगद्गुरु तुकोबाराय. या अभंगाला चरण 4 आहेत आणि तुकोबाराय देवासमोर मागणं मागतात 3 प्रकारचे. काही अभ्यासू लोकही म्हणतील, काही अभ्यासू महाराज मंडळी गाथाचं शुद्ध चिंतन करणारे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी 3 मागण्या केल्या नाहीत, तर या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी 5 मागण्या केल्या आहेत. असे चिंतन बऱ्याच सद्भक्तांनी करून दाखवतील. जसं माझ्या बुद्धीला कळेल तसं मी चिंतन मांडतोय. तुम्ही मला सगळे समजून घ्यायचा, कारण मी तेवढा काही ज्ञानी नाही. ज्या अपेक्षेनं तुम्ही मला इथं उभं केलात, तुम्हालाही माहित आहे माझ्याजवळ भांडवल किती आहे. सगळं भांडवल उघडं करणे बरोबर नाही. तुकोबाराय देवासमोर मागणं मागतात, हे देवा, माझ्या मनामध्ये दुर्बुद्धी येऊ नये. दुर्बुद्धी ते मना कदा नुकजो नारायण. पहिली मागणी तुझ्या चित्तामध्ये आणि माझ्या चित्तामध्ये, तुझ्या चित्तामध्ये मी असावं आणि माझ्या चित्तामध्ये तुझे पाय असावे देवा. दुसरं मागणं. तिसरं मागणं आहे, माझ्या अंतःकरणामध्ये तुझे चरण माझ्या अंतःकरणात आले आणि माझा भाव वृद्धिगत झाला. आता निर्माण झालेला जो भाव आहे, तो भाव वृद्धिगत भाव. या 3 मागण्या मागून तुकोबाराय म्हणतात, देवा, आता याच्यासारखा दुसरा लाभ जगात दुसरा कोणताच नाही. देवासमोर तुकोबाराय उभे आहेत. देवाला आनंद झाला. आज तुकोबाराय मला भेटायला आले, वारीला आले, भेटायला आले. आनंद झाला. जितका आनंद देवाला झाला, लक्षात घ्या, तुकोबारायला आनंद झालेला आहे आणि देवालाही आनंद झालेला आहे. कारण युग 28 मी वाट पाहत बसलेलो आहे. कुणीतरी एखादा एक महात्मा कोणत्या तरी युगामध्ये एखादा भेटत असतो आणि आज जगद्गुरु तुकोबाराय भेटायला आले. आनंद देवाला झाला. जितका आनंद देवाला झाला, 1 करोडपट आनंद देवाला झाला. जितका आनंद तुकोबारायला झाला, तिच्या विरुद्ध करोडपट आनंद देवाला झाला. कारण देव तुकोबारायांचे परमार्थातले ऋणी आहेत, कर्जदार आहेत आणि जगद्गुरु तुकोबाराय देवाची बँक आहे. तुकोबाराय देवाचे सावकार आहेत, धनिक आहेत आणि देव ऋणी आहे. मला देव ऋणी. देवाला आनंद झाला. तुकोबाराय बोला. तुकोबाराय म्हणजे काही बोलायचं नाही देवा. तुला पाहिलं देवा, सुंदर ते ध्यान बस झालं देवा, तुला पाहिलो, माझी वारी पोच झाली, निघालो देवा. देव म्हणतात, तुकोबाराय लगेच एवढ्या लवकर निघालात? आणखी वेळ व्हायचंय, प्रसाद घ्यायचंय आणि तुम्ही लगेच निघालात? तुकोबाराय म्हणले, देवा दर्शन झालं, बस झालं, निघालो म्हणले. तुकोबाराय काहीतरी मागावं ही माझ्या अंतःकरणातली शुद्ध भावना आहे. तुकोबाराय तुम्ही काहीतरी माझ्या समोर मागणं मागावं ही माझ्या अंतःकरणातली शुद्ध भावना आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा, आम्ही दुसऱ्या समोर मागत नाही देवा, दुसऱ्या समोर मागत नाही. आणि देवा, जे मागतात ते तुलाही आवडत नाही देवा. भिक्षा पात्र अवलंबिने जळो जिने लाजीर बांधणे. ऐसी ऐसी नारायणे कदा नुपेक्षिके सर्व का. देवा, तुला आवडत नाही मागणं आणि न आवडणारे तुला आवडतात, परंतु आज तू माग म्हणून सांगतोस. तुकोबाराय म्हणतात, देवा, तुझ्या मुखात वेगळेच शब्द येतात. देव म्हणतात, तुकोबाराय, सगळं खरं आहे हो, पण आता माझ्याकडे वेळ नाही. तुम्ही लवकर मागावं आणि मी लवकर द्यावं, याच्यामध्ये माझं भलं आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा, तुमचं भलं असेल, पण आमची एक रीत आहे, आमच्या वाडवडिलांची रीत आहे, कोणासमोर सुद्धा हात पसरायचा नाही. मला काही
मागणे हे आम्हा उचित नाही देवा, अनुचित आहे. आम्ही मागत नाही. आमच्या वाडवडिलांची परंपरा आहे. आता इथं जगद्गुरु तुकोबराय वाडवडिलांची परंपरा म्हणजे कोणत्या वडिलांची परंपरा सांगतात? जगद्गुरु तुकोबराय म्हणजे नामदेव यांचे अवतार आहे. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. जगद्गुरु तुकोबराय नामदेव यांचे अवतार आहे. नामदेवराय उद्धवाचा अवतार आहे. उद्धव अंगदाचा अवतार आहे आणि अंगद भक्त प्रल्हादाचा अवतार आहे. भक्त प्रल्हादापासून अंगदाचा अवतार, अंगदापासून उद्धवाचा अवतार, उद्धवापासून भगवंताचे लढीवाळ भक्त नामदेवरायांचा अवतार आणि नामदेवरायापासून जगद्गुरु तुकोबरायांचा अवतार. आणि तुकोबराय सांगता देवा आमच्या वाडवडिलांची परंपरा आहे. म्हणजे परंपरा भक्त प्रल्हादापासूनची परंपरा आहे देवा. आम्ही कोणासमोरही हात पसरत नाही देवा. कारण भक्त प्रल्हादाला ज्या वेळेस भगवंत प्रसन्न झाले, भगवंत प्रसन्न झाले आणि भगवंत प्रसन्न झाल्यानंतर महाराज नरसिंह अवतारामध्ये देवाने भक्त प्रल्हादाला विचारलं, अरे तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न आहे. भक्त प्रल्हाद तुला काय मागायचं असेल तर मागून घे. तुकोबरायांचे वाडवडील म्हणजे भक्त प्रल्हाद आहेत. आमच्या वडिलाची रीत सांगतात. कोणत्या वडिलाची रीत? भक्त प्रल्हादाची रीत सांगतात तुकोबराय. आमच्या भक्त प्रल्हादांनी काय केलं? आमच्या वडिलोपाटलांनी काय केलं देवा? तुम्ही ज्या वेळेस प्रसन्न झाला त्यावेळेस आमच्या वाडवडिलांनी तुमच्याकडून दान मागून घेतलेलं आहे. कोणतं दान? देव म्हणायला लागले भक्त प्रल्हादाला, अरे भक्त प्रल्हादा मी प्रसन्न झालेला आहे, माग ना काहीतरी. भक्त प्रल्हादाने सांगितलं देवा काय नाही, तुम्ही मला प्रकट झाला, सगुण रूपाने मला भेटला, आता आणखी दुसरं काय पाहिजे देवा? बस झालं, तुम्ही मला भेटला, दर्शन मिळालं, मी धन्य झालो देवा, काही अपेक्षा नाही. देवाचा अट्टहास झाला आणि नाविलाजाने भक्त प्रल्हादाला मागण्यास भाग केले. भक्त प्रल्हाद म्हणता देवा मी तुमच्या इच्छेसाठी मागतो. हो हो माझ्या समाधानासाठी मागा भक्त प्रल्हादा, तुमच्या इच्छेसाठी नाही, माझ्या इच्छेसाठी मागा. त्यावेळेस भक्त प्रल्हादाने मागितलं महाराज काय मागितलं? देवा कोणत्याही काळामध्ये, देवा कोणत्याही युगामध्ये आणि कोणत्याही काळामध्ये, अनुकूल काळ असेल माझा प्रतिकूल काळ असेल, कोणत्याही काळामध्ये कोणासमोरही कधी मागण्याची इच्छाच निर्माण होऊ नये असं वरदान मला द्या. भक्त प्रल्हादांनी मागितलेलं वरदान देवा, तुला वरदान मागितलेलं आहे म्हणून आम्ही त्या वरदानाच्या पलीकडे जात नाही देवा, म्हणून मागत नाही देवा. आणि देवा आम्ही तुझा धिक्कार करतो, धिक्कार देवा. कारण तू बळीराजाच्या दरबारामध्ये वामन अवतारामध्ये बटुबेल धारण करून त्रिपाद भूमीचं दान देवा तुम्ही मागितला. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी देवा तुमचा धिक्कार असो. कारण बळीराजाच्या दरबारामध्ये त्रिपाद भूमी दान मागण्यासाठी देवा तुम्ही हात पसरवला देवा, म्हणून तुमचा धिक्कार असो देवा. जर देवाला धिक्कार म्हणणारे तुकोबराय महाराज देवाला मागतील का महाराज? मागत नाही. तरी सुद्धा देव तुकोबरायांच्या समोर महाराज एक कर्जदाराच्या रूपाने हात जोडून थांबलेले आहेत. मागण्याची आस चिंतले रोकडे, चेहऱ्यावरचा भाव जाणवू लागला. ज्यावेळेस आपण आपल्या लेकीसाठी, आपण आपल्या बहिणीसाठी अतिशय अडचणीत येतो लग्नाच्या कामात, ज्यावेळेस आपल्याकडे पैसे राहत नाहीत, त्यावेळेस एखाद्या मोठ्या सावकाराकडे जातो आणि दरवाजात उभारून सांगतो, सावकार करावं मदत थोडी, लेकीचं लग्न आहे, बहिणीचं लग्न आहे. चेहऱ्यावरचे भाव जाणवतात महाराज, चेहऱ्यावरचे भाव जाणवतात गरजवंताच्या. तसं देवाच्या चेहऱ्यावरचे भाव जाणवू लागले होते. तरी तुकोबराय म्हणाले नाही देवा मागत नाही, म्हणजे आमच्या परंपरेला आम्ही धक्का पोचत नाही. शेवटी देवाला वाटलं हे असं बोलून गोष्ट चालत नाही म्हणले. देवानी कमरेवरचे हात ढिले केले महाराज.
उपरणं सोडलं आणि टन म्हणे महाराज विटेवरून उडी खाली मारले आणि तुकोबरायांचे चरण धरले आणि तुकोबरायला म्हणू लागले, तुकोबराय जोपर्यंत तुम्ही मागत नाही तोपर्यंत मी पाय सोडत नाही तुमचे. तुकोबराय म्हणले, देवा तुम्ही युगे 28 उभं राहिलेले आहात, परब्रह्म लिंगम आहात तुम्ही देवा, सर्वश्रेष्ठ आहात देवा. पर्वता बैसतान संडावी समुद्रे कान ओलांडावी पृथ्वी या भूदेवावी ही आज्ञा माझी देवा म्हणणारे तुम्ही. एवढी सत्ता तुमच्याकडे आहे देवा आणि तुम्ही माझ्यासारख्या सामान्य एका कुणब्याच्या चरणावर डोकं ठेवता. उठा उठा देवा. देव म्हणाले, तुकोबराय तुम्ही कितीही जरी मला आता गोड बोललो तरी मी तुमचे चरण सोडणार नाही. तुम्ही मागतो म्हणा, मी चरण सोडायला तयार आहे. शेवटी तुकोबरायांनी सांगितलं, देवा उठा, मागतो, नावेला झाला माझा, मागतो, उठा. देवाला समाधान वाटलं आणि तुकोबराय म्हणला, देवा पहा म्हणले, माझ्या समाधानासाठी मागत नाही देवा, तुम्हाला समाधान वाटा म्हणून मागतो. मागा तुकोबराय मागा, काय पाहिजे ते मागा. तुकोबराय सांगितले, देवा मागू, मागा ना. अभंगाच्या पहिल्या चरणात अभंगामध्ये गाथेमध्ये जी मागणीपर अभंगाची रचना निर्माण झाली ते संतांना काही पाहिजे आहे म्हणून निर्माण झाले नाही. मला काय मागावं, कोणासमोर मागावं, किती मागावं आणि कोणत्या पद्धतीने मागावं याचं ज्ञान सामान्य जीवांना व्हावं या उद्देशाने मागणीपर अभंगाची रचना संत मालिकेमध्ये झालेली आहे. लक्षात ठेवा, संतांना काहीतरी मागायची इच्छा आहे, त्यांना काहीतरी कमी आहे, त्यांना काहीतरी कमी पडलेलं आहे म्हणून संत देवाला मागतात असं नाही महाराज. कारण तुकोबराय म्हणजे साक्षात अवतार आहे पांडुरंगाचा. संत ज्ञानोबराय कोण आहेत महाराज? अवतार पांडुरंग आहे. जर देवते संत असे प्रमाणे जर भेटत असतील, देव आणि संतांमध्ये जर भिन्नता नसेल महाराज, तर तुकोबराय देवाकडे काही मागतील का महाराज? आणि मागणं निर्माण होतं 3 कारणाने. 1 गरज असावी म्हणून मागितलं जातं, 2 परंपरा असावी म्हणून मागितलं जातं, 3 स्वभाव असावा म्हणून मागितलं जातं. विठ्ठल
नसावी आणि त्या वस्तूची आपल्याला गरज असावी, मग मागणं होतं. मला गरज नाही तर त्या वस्तूची आपण मागणी करत नाही. लक्षात ठेवा, गरज असावी आणि ती वस्तू आपल्याकडे नसावी तरच मागणी निर्माण होते, अन्यथा मागणी निर्माण होत नाही. एक मोठे सत्पुरुष मला भेटले आणि भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं, गुरुजी तुम्ही सगळे खेड्यापाड्यानं तुमचे कार्यक्रम चालतात आणि मी पाहतो म्हणले सारखं तुमचे कार्यक्रम दररोज आहेत, पण सगळे खेड्यापाड्यानंच कार्यक्रम आहेत. तुम्हाला मी मोठे कार्यक्रम देतो म्हणजे मोठ्या सत्यातले कार्यक्रम देतो जिथं 10-20 हजार समुदाय आहे आणि प्रॉफिट सुद्धा मोठा आहे. असे कार्यक्रम मी देतो, या माझ्याकडे तुम्ही, या माझ्याकडे मोठे कार्यक्रम देतो. मी म्हटलं मला मोठ्या कार्यक्रमाची गरज नाही, मोठ्या कार्यक्रमाची गरज नाही. आता बाबाच्या या समाधी मंदिरामध्ये कीर्तन सेवा मिळणं मला आणखी कोणता मोठा कार्यक्रम असणार याच्यापेक्षा? आणखी कोणता कार्यक्रम असावा? बाबाच्या समवेत बाबांच्या शेजारी बसून महाराज बाबांना हिजवून तरी जर कीर्तनाची सेवा करण्याचं भाग्य जर सामान्य जीवाला माझ्यासारखा जर घडत असेल, आणखी कोणती अपेक्षा ठेवावी मला मोठ्या कार्यक्रमाच्या? तुम्ही सांगा ना. म्हणून मला असं कधी कधी वाटतंय, मला कधी कधी वाटतंय जन्मोजन्मी आम्ही पुण्य केले तेव्हा या विठ्ठलाने एखादी ज्ञानोबरायांची भूमी चिंतना करता निवडावी, एखादा जगद्गुरु तुकोबरायांचा एखादा अभंग महाराज जसं आपल्या मतीनुसार आपण चिंतनासाठी निवडावा आणि बाबा साक्षात समोर बसून महाराज बाबा कौतुकानं ऐकावं महाराज. याच्यासारखं मोठं भाग्य जीवनात आणखी कोणतं लाभणार आहे? कोणतं लाभणार आहे? गरज नाही मला तुला मोठ्या कार्यक्रमाची गरज नाही, मोठ्या समाजाचीही गरज नाही मला. गरज असेल तर मागणं होतं, गरजच नाही ना. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, स्वभाव असेल तर मागणं होतं. काही जणांचा स्वभाव असतो, घरात आपल्या खिशामध्ये तंबाखूची पुढे ठेवतील, पण समोर तंबाखूवाला खायचा सारखा खाणारा जर दिसला ऐका म्हणते मला. आता इथं बसण्याच्या कोणाच्या खिशात सुद्धा तंबाखूची पुढे नाही हे गॅरंटीने सांगतो. खरंच सांगतो मी गॅरंटी, कोणाच्या सुद्धा खिशात सुद्धा राहणार नाही. जरा मधली माणसं जरा हसली, मला थोडस वेगळंच वातावरण दिसते. असो, चांगली गोष्ट असो, काही काळजी नसतात. बाबा समजून घेतात, कारण पांडुरंगाला भक्तांनी साकडं घातलेलं आहे. मला माझे भक्त जशी आले असतील त्याला तू त्या पद्धतीने कवटाळून घे म्हणून सांगितले. स्वभाव असेल काही काही व्यक्तीचा, एक व्यक्ती खड्ड्यात पडला आणि त्या माणसाचा स्वभाव होता कधी त्याचा हात असा झाला
हात असा कधीच झाला नाही मला त्याचा हात. नेहमी हात असाच द्यावा, हात असा कधी झालाच नाही. असा माणूस एक खड्ड्यात पडला. सगळे लोक गोळा झाले आणि सगळे लोक गोळा झाले. सगळे म्हणू लागले, अरे हात दे, काढतो बाहेर, हात दे. खाली वाकून हात देऊ लागले मला आपला, हे बघ हात दे, काढतो बळी, हात दे, काढतो. पण त्यानं हात दे म्हणले की हात असं झाकून घेऊया, त्याला द्यायचा शब्दच माहित नाही ना. हात दे म्हणले की त्यानं हात असं दाबून धरला. मग आमच्या पंडित मुळे सारखा एक टाईट माणूस होता, सगळे माणसं सरकले म्हणले, हे बघ तू हात घेऊ नको रे बाबा, माझा हात घे. घे म्हणल्या मला लगेच हात घेतला, लगेच काढलं. काही माणसाचा स्वभाव असतो, 1,00,000 रुपये बगलत ठेवतील महाराज, 1,00,000 रुपये, 500 रुपयाचं बंडल महाराज, ₹1,00,000 बगलत ठेवतील आणि चहा मात्र मागूनच पितील. टमटमचे पैसे मागूनच घेऊन जातील. संजू महाराजचे बरेचसे दोस्त आहेत तसे. हा एक दोस्त संजू महाराजांचा, द्या मग जातो, उमरगेला जायचे की द्या मग जातो, 10 रुपये द्या, लगेच जातो. 1,00,000 रुपये बघलत. असे माणसं. स्वभाव असेल तर मागणं होतं, गरज असेल मागणं होतं. तिसरी महत्वाची गोष्ट, परंपरा असेल. परंपरा असेल, आपल्या घरामध्ये जर परंपरा असेल तर मागणं होतं. एखाद्या करोडोपतीची बायको आहे, फार मोठा बंगला आहे, करोडोपतीची बायको आहे आणि तिच्या घरामध्ये जर देवी भवानीची जर परडी असेल, आई भवानीची जर पूजा असेल, दसऱ्यामध्ये 9 दिवस घटस्थापना करून तिची परंपरा जर असेल, परडी घेऊन मागायचे मला, आईचा जोगवा, आईचा जोगवा, आईचा जोगवा, जोगवा मागे. परडी घेऊन मागतेच महाराज, 4 घर मागते. परंपरा म्हणून मागितलं जातं, गरज म्हणून मागितली जाते आणि स्वभाव म्हणून मागितलं. तुकोबऱ्यांना गरज नाही, तुकोबऱ्यांचा स्वभाव नाही आणि तुकोबऱ्यांची तर परंपरा नाहीच महाराज मागायची. मागतात, त्याची पाठीमागची एक मूळ भूमिका काय असेल तर एकच भूमिका आहे. कोणती भूमिका? जर आपल्याला गरज नाही महाराज तर सर्वसामान्य महाराज माझ्या पांडुरंगाच्या वारीला यावं आणि पांडुरंगाच्या वारीला आल्यानंतर यांनी देवाला मागावं काय? नश्वर मागू नये महाराज, नश्वर नाश पावणार आहे. कपडा जाणार आहे फाटून, शेत निघून जाणार आहे, 7-12-43 वर्षामध्ये दुसऱ्याच्या नावावर होणार आहे, घराची 8ची नक्कल दुसऱ्याच्या नावावर होणार आहे, पैसे बँकेतले कमी जास्त होणार आहेत. अविनाशी जे आहे महाराज ते मागावं आणि ते मागणं मागता असताना जगद्गुरु तुकोबाराने देवासर्व सांगितलं, देवा मला जर द्यायचंच असेल तर दुर्बुद्धी माझ्या मनामध्ये कधीच निर्माण होऊ नये. दुर्बुद्धी. आता ज्या अर्थी दुर्बुद्धी नको आहे त्या अर्थी कोणती बुद्धी असेल? सद्बुद्धी असेल. दुर्बुद्धी नको देवा, सद्बुद्धी. इथं यायचं कशासाठी महाराज? इथं जे एकमला यायचंय, बाबांचं दर्शन घेण्यासाठी यायचंय. दर्शन घेऊन महाराज काय मागायचं? देवा बाबा आम्हाला दुर्बुद्धी नको देवा. जात जात कुणाच्या बनवेला काडी लावण्याची बुद्धी निर्माण होऊ नये देवा. हा लक्षात घ्या. एक दूधवाला होता, तो दररोज 4 घरामध्ये दूध द्यायचा. किती घरामध्ये दूध द्यायचं? 4 घरामध्ये. दररोज 1-1 लिटर द्यायचा. 4 घरामध्ये दूध द्यायचा, पण 1-1च लिटर द्यायचा. किसन भाऊजी किती लिटर दूध झालं? 4 लिटर. कारण गुरुवाडी गुरु असल्यामुळे मग तुम्हाला मध्ये घेतलो मी. मध्ये काय चुकलं तर गुरुला लाभ. 4 लिटर दूध, 4 घरला 1-1 लिटर. बरोबर आहे. एके दिवशी एका घरला पहिल्या दिवशी गेला आणि गेल्यानंतर त्या दूधवाला कोणती जी दररोज दूध घेणारी मावशी होती, तिने सांगितलं, दूधवाले मामा बरं झालं तुम्ही वेळेवर आलात. आज माझ्या लेकीला पाहण्यासाठी पाहुणे येणार आहेत. चांगलं आहे की म्हटलं, तुमच्या लेकीला पाहुणे येत असेल चांगली गोष्ट आहे, होऊन जाऊ द्या कार्यक्रम. माझा आशीर्वाद आहे, तुमचा आशीर्वाद राहू द्या. परंतु मला 1 लिटर दूध नाही, आणखी 1 एक्स्ट्रा लिटर दूध पाहिजे, म्हणजे 2 लिटर दूध पाहिजे. दूधवाले म्हणला चौघाला द्यायचे 1-1 लिटर, तुम्ही 1 घेतलो तर बाकीच्याला 1-1 जाईल, आणि तुम्ही जर 2 घेतलो तर तिघाला 2 लिटर कसं द्यायचं? आणि ती घेणारी माणसं नाही, ताईट माणसं आहेत ते. जरा सुद्धा कमी घेत नाही, चालत नाही त्यांना, दररोज निमाने घेतात. काही करा 1च लिटर. ती मावशी म्हणली तुम्ही काही करा
मला 2 लिटर दूध द्या. डोळ्यात पाणी आणून सांगू लागले, माझ्या लेकीचा कार्यक्रम आहे हो, लेकीचा कार्यक्रम आहे. लेक म्हणले की महाराज सगळं जिकडं तिकडं शांत होतं महाराज, जिकडं तिकडं शांत. जोपर्यंत घरामध्ये आई आहे तोपर्यंत लेक दरवाजात आली महाराज नांदून, तर आई पळत येते महाराज, पळत येते मिठी मारते. जोपर्यंत घरामध्ये माय आहे तोपर्यंत लेकीचं येणं जाणं आहे. आणि ज्या वेळेस माय निघून जाते त्यावेळेस येणं जाणं असतं, पण प्रेम मात्र कमी झालेलं असतं. प्रेम कमी झालेलं असतं. ती माय डोळे भरून सांगले, माझ्या लेकीचा कार्यक्रम आहे दूधवाले मामा, कधीतरी ऐकत जा. दूधवाले मामानं डोळ्यातले पाणी बघून, घ्या मावशी म्हणून 2 लिटर दूध दिलं. आता राहता राहिलं किती लिटर दूध राहिलं? 2 लिटर दूध राहिलं. किती लोकांना द्यायचंय? 3 लोकांना द्यायचंय. विचार केला, आता 3ही माणसं महाराज असे निब्बर आहेत, ते दूध कमी घेत नाहीत. मग आता 2 लिटर दूध कॅटलीत आहे, 3घाला द्यायचंय. काय केलं असेल? काय केलं असेल तुम्ही सांगा. इथं कीर्तनात पाणी जर घालत असेल तर घरात किती घालत असेल तुम्ही? दुसरं तिसरं दुर्बुद्धी म्हणजे हीच बुद्धी महाराज. दुर्बुद्धी कोणती? हीच बुद्धी. जरा ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचा आधार घेऊन सांगतो. दुर्बुद्धीची व्याख्या ज्ञानोबारांनी काय करावं? इरी ते दुर्मती, जेत बहुदा असे विकृती, जेत निरंतर रमती अविवेकी. अविवेकासोबत जी रात्रंदिवस रममान होते तिला दुर्बुद्धी म्हणा. किंवा दुसरी चिंतन सांगता येईल, जी संसाराविषयी आसक्त आहे, तिला दुसरं बाकीचं काहीच माहित नाही महाराज त्या बुद्धीला, तिला दुर्बुद्धी म्हणा. दुर्बुद्धी म्हणा. काय झालं, घरामध्ये असंच वारकरी आले, घरामध्ये असंच वारकरी आले आणि एका चिकट माणसाने पंगत घेतली होती. आपल्या गावामध्ये चिकट माणसाने पंगत घेण्याचं सामर्थ्य नाही महाराज. इथं सगळे महाराज दिलखुश माणसं आहेत महाराज. आजची पंगत कुणाचे? आदरणीय हरिभक्तीपरायण माधव पाटीलच संध्याकाळची. विचारलो, सगळी जोडणे आहे मला. तिकडे माता बहिणी सगळ्या भाकरी तयार आहेत, स्वयंपाक मंडळी सगळे चालू आहे. आपण सगळे मस्त फॅन खाली निवांत वारं घेतोय. तिथं माता बहिणी सगळ्या महाराज स्वयंपाकात तल्लीन आहेत. असो, मी इथली गोष्ट बोलत नाही बरं का. चिकट माणसाने पंगत घेतली आणि सगळे वारकरी जेवायला बसले. किती वारकरी जेवायला बसले? एक 400 वारकरी जेवायला बसले. 400 वारकरी सगळे. मग असे चालू, आता करायचं का? चालू करायचं का? मग वारकरी बसल्यानंतर वारकरी गप बसत नाही. वदने कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. छोटा श्लोक म्हणतात, छोटा श्लोक म्हणतात. आणि छोटा श्लोक झाला तेवढ्यात मेन जो माणूस आहे ना, पंगत तो म्हणला, ओ थांबा थांबा, तूप आणायचं राहिले म्हणे. मग तूप फ्रीज मधलं घट्ट झालेली वाटी चुलीवर ठेवायला गेली मला. आता पंगत बसलेली आहे, श्लोक म्हणलेला आहे. हा बाबा जीव दे ना कुणाला. थांबा 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 थांबा, तूप पिऊ लागले. आता तूप पिऊ लागले पण सगळे वाट बघू लागले. वाटी होती, वाटी तुपाची. माझा हात जरा मोठा झाला, जरा छोटी वाटी. वाटी किती होती? छोटी. एवढी वाटी. एवढ्या वाटीत तूप होतं, चुलीवर ठेवली होती. किती लोकांना वाढायचंय? अंगद महाराज 400 लोकांना तूप वाढायचं. पळीनं वाढावं का वाटीनंच वाढावं? चिकट माणसाची पंगत आहे, जरा विचार करून बोला हो. कसं वाढावं? धोंडीराम कसं वाढावं? प्रॅक्टिस वगैरे काय असेल तर सांगत. कसं वाढावं? कशाने वाढावं? वाटीनच वाढावं. अहो एवढीच वाटी आहे हो, 400 लोकांपर्यंत जायचं. हा, कशानं? बोटानं. हा बर. हा, शेलेकरांनी सांगितलं सुईच्या टोकानं वाढावं. ठीक आहे, मी सुईच्या टोकापेक्षा दाबणाचं टोक घेतो. कशाला? लई बारीक, लई चिकूट राहून येऊ. नाका का टाकणं, पण तू असं करत जाणं बरोबर आहे. घेतलं सुई तर घ्या, दाबण तर घ्या. घेतला हातात. ते गरम करण्याच्या नादात महाराज, गरम करण्याच्या नादात त्या बाईनं तूप पालते केलं चूल.
नवरा पळत पळाला, 10 मिनिट झाला वारकरी बसलेत, म्हणला हात धरून बसलेत ते, पण बदनी कवळ झालेलं आहे, सगळं वाढलेलं आहे, आणि तूप 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 गेलं म्हणले चुलीत. मग बायको नवऱ्याचं समाधान करते, जाऊ द्या म्हणजे तिथेही वाढून वाटी रिकामीच होणार होती, आणि इथं सुद्धा वाटी रिकामी. ह्याला काय म्हणायचंय? दुर्बुद्धी. हे दुसरं तिसरं नाही, एक दुर्बुद्धी. असं तसं जीवनरूपी तूप महाराज, हे जीवनरूपी तूप दुर्बुद्धीच्या संगतीत घालून, जीवनरूपी तूप दुर्बुद्धीच्या संगतीत घालून या जीवनाचा जर नाश करायचा असेल तर ती दुर्बुद्धी कामाची नाही. महाराज जीवनरूपी तूप महाराज कुठंतरी वारकऱ्याच्या मुखात जर गेला असतं तर जीवनरूपी तूप हे कारणी लागलं असतं, आणि जर वारकऱ्याच्या मुखात घालायचं असेल तर तिला सद्बुद्धी लागते. महाराज विठ्ठल विठ्ठल आणि ह्या सद्बुद्धीनं महाराज, आता दुर्बुद्धी लक्षात आली तुमच्या, सद्बुद्धी म्हणजे काय महाराज? परमेश्वराशिवाय दुसरं जाणतच नाही महाराज, त्या बुद्धीला सद्बुद्धी म्हणा. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे. कोणती ओवी आहे? जैसे दीपकलिका धापुटी बरी, पण ती ओवी नाही. आता परीक्षा आहे यांच्या दोघांची. सद्बुद्धी नाही, धापुटी नाही, धेपुटी बी नाही. आता ते मला ते सांगितल्याशिवाय समाधान होत नाही मला. तोपर्यंत तुम्ही नाश्ता करून घ्या. ईश्वरा वाचून काही जे अनेक लानी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जाई. ईश्वरा वाचून जे दुसरं जाणतच नाही तिला सद्बुद्धी म्हणतात. म्हणून संताकडे दुर्बुद्धी राहत नाही, संताकडे सद्बुद्धी असते. आपल्याकडे दुर्बुद्धी आहे म्हणून आपण पत्ता सांगत असताना काय सांगतो? अमुक अमुक एकंबा गाव किंवा अमुक अमुक कर्नाटक, बिदर डिस्ट्रिक्ट, बसवकल्याण तालुका, एकंबा पुढे चलतो मला, अमुक अमुक शाळा, पुढे जावा, अमुक अमुक दुकान, मग त्या दुकानचा पत्ता देतो, तिच्या समोरची माझं घर, माझं दुकान, हे पत्ता आहे. आणि संतांना जर विचारलं तुमचं घर कोणतं आहे तर तिकडे सद्बुद्धी आहे, हे विश्वची माझे ऐसी मती जयाची. आपली दुर्बुद्धी कशी आहे? आणि त्यांना जर पत्ता विचारलं, हे विश्वची माझे. आपल्या कुटुंबाचा पत्ता वेगळा आणि त्यांच्या कुटुंबाचा पत्ता वेगळा, कारण सद्बुद्धीवाले येते. वसुदैव कुटुंबकम, हे सगळं जग हे माझं कुटुंब आहे, आणि आपण म्हणतो कुटुंब वसुदैव, आपलं कुटुंब हेच आपलं जग आहे. लक्षात घ्या, जीवनामध्ये जर आपल्याला जर त्रास होऊच नाही असं वाटत असेल, जीवनामध्ये आपल्याला दुःख होऊच नाही असं वाटत असेल, तर एक सूत्र सांगतो मी, तेवढं सूत्र तुम्ही घ्या. बघा तुम्हाला जर दुःख झालं तर विचार, जीवनामध्ये दुःख होणारच नाही, सांगू का नको आता? आणि अवघड झाले सगळीकडे हे कॅमेरा वगैरे लावल्यामुळे ना जरा शिक्षक लोकांना फ्री बोलता येत नाही. पॉइंट टू पॉइंट चालावा. आपल्या जीवनामध्ये जर दुःखच निर्माण व्हायचं नसेल तर एक सूत्र सांगतो. कोणतं सूत्र? एकच माना, हे जे जग आहे हे जग माझं नाहीच असं म्हणून जीवन जगा, तुम्हाला दुःखच होणार नाही. हे जग जे आहे ना, हे जग माझं नाहीच मान. बरेचसे अभंग आहेत महाराज, कवनाचे माई बाप, कवनाचे मृग जळ,
कवणाचे गणगोत मृग जळवत जाईल राय, हे जग माझं नाहीच महाराज अशी भावना हृदयामध्ये धरून ठेवा. आपल्याला दुःखच होणार नाही, आपल्याला दुःख होणार नाही. हे जरा अवघड वाटते नाही, हे माझं नाहीच म्हणलं की जरा अवघड वाटते. दुसऱ्यानं कोणतं आपल्या शेतात नांगूर मारल्यावर कसं करावं, त्याच्यामुळे हे अवघड जात. बरं, हे अवघड जात असेल तर दुसरं एक सूत्र सांगतो. हे जग माझं नाहीच हे जर अवघड जात असेल तर दुसरं सूत्र सांगतो. सांगू का नको? सांगा, कारण फायदेशीर आहे. हे जग माझं नाही हे अवघड जातं म्हणून दुसरं सांगतो. हे जग सर्वस्व माझच आहे, हे जग सर्वस्व माझच आहे ही भावना धरा, दुःखच होणार नाही. महाराज विठ्ठल विठ्ठल. हे जग सगळं माझच आहे ही भावना जर धरली महाराज, हे सगळं माझच. एखाद्याने बोललं अरे माझा माणूस आहे, बोललं तर कावलं तेवढं जाऊ दे. एखाद्याने बंधारा रेटला, अरे माझाच माणूस आहे तो, त्याचं शेत काय माझं शेत आहे, रेवड देतात. दुःख होईल महाराज? होत नाही. म्हणजे हे सगळं माझं म्हणलो की आपल्याला दुःख होत नाही. मी कोणाचा आहे? होय पेटी मास्तर, मी कोणाचा आहे? तुमचा का लोकांचा? बघा, पेटी मास्तरने सगळ्याच्या समोर सांगितलं, लक्षात ठेवा मी कोणाचा आहे? तुमचा. मात्र कीर्तन झाल्या बॉन्डवर लिहून द्यायचं 2 एकर माझ्या नावावर. आपल्याला पहिलं सूत्र ही जड जातं आणि दुसरं सूत्र ही जड जातं. ह्या दुःख पदरात महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणून बाबांकडे सद्बुद्धी काय, बाबांनी हे दोन्ही सूत्र वापरले. एक तर हे जग माझं नाहीच म्हणले, आणि हे जर नाही वाटत तर बाबांनी दुसरं सूत्र वापरले. आपल्याला कळेल हे सगळे माझेच आहे, हे सगळे माझेच आहे. म्हणून बाबावर प्रेम करणारी मंडळी महाराज महाराष्ट्रात बऱ्याचशा फड परंपरा आहेत. महाराष्ट्रात बऱ्याचशा फड परंपरा आहेत. प्रत्येक फडावरचा कीर्तनकार बाबाच्या सप्त्यामध्ये कीर्तन करतो की नाही करतो. कोणाची आरती म्हणत असेल, कोणाची आरती म्हणत नसेल, कोण सुंदरते ध्यान अभंग घेत नसेल, कोण रूपाचा अभंग घेत असेल, पण सगळ्या फडावरची कीर्तन बाबांच्या समोर होतात. का? कारण बाबांनी सगळ्यांनाच माझं सगळ्यांनाच. म्हणून बाबाला दुःख झालंच नाही. म्हणजे जातानाही दुःख नाही, येतानाही दुःख नाही. लोक म्हणाले बाबा तुम्ही चाललात हे कसं. बाबा म्हणले माझं नाही. कशाचं दुःख करून घ्यायची गरज आहे? मला दुःख होत नाही. जेवढं आपण चिटकून बसू तेवढं आपल्याला जास्त बोलणार आहे, लक्षात तेवढं जास्त बोलणार आहे. म्हणून सद्बुद्धी जिकडं आहे ते ज्ञानोबारांनाही प्रिय आहे आणि ते पांडुरंगालाही प्रिय आहे, कृष्ण परमात्म्यालाही प्रिय आहे. म्हणून भगवंत 18 अध्याय काढा तुम्ही गीतेचे. ज्ञानेश्वरीतील जे 18 अध्याय आहेत त्या सगळ्या अध्यायाचं चिंतन करा महाराज. तिथं सद्बुद्धीचं चिंतन चालूच आहे. ज्यांच्याकडे सद्बुद्धी आहे अशा संतांचं वर्णन चालूच आहे. कारण त्या वर्णनाशिवाय देवालाही समाधान नाही आणि ज्ञानोबारायांनाही समाधान नाही. ज्ञानोबारा म्हणजे कोण आहे? अहो ज्ञानोबाराय चालायला लागले, त्यांच्या चालण्यातून एक धुळीचा कण उडाला म्हणजे ज्ञानोबारायांच्या धुळीचा एक कण म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानोबाराय चालायला लागले म्हणजे त्यांच्या धुळीचा एक कण म्हणजे हरिपाठ आहे. ज्ञानोबाराय चालायला लागले त्यांच्या धुळीचा एक कण म्हणजे अमृत अनुभव आहे. ज्ञानोबाराय चालायला लागले त्यांच्या पायधुळीचा एक कण म्हणजे चांगदेव 65 आहे म्हणा. एवढं जबरदस्त मला ज्ञानोबारायांचं वाङ्मय आहे. पण ते सुद्धा ज्ञानोबाराय सद्बुद्धी असणाऱ्या संतांचं वर्णन करायला थांबत नाही, ते करतात ना. तुम्ही पहा, पहिला अध्याय घ्या, दुसरा शेवटपर्यंत चला. मला वेळ नाही. जैसे डोळे अंजन भेटे ते वेळी दृष्टीची फाटा फुटे, मग वास पाहिजे ते प्रगटे महानदी. पुढे एक ओवी आहे, का चिंतामणी आलिया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण कामे निवृत्ती कोण म्हणे? ज्ञानदेव म्हणे. पुढी ओवी आहे, मनोनी
जाणतेने गुरु भजे. हे गुरु कोण आहे? गुरु हा संत कोळीचा राजा. गुरु कोण आहे? गुरु दाविलिया वाटा, येवोनिया विवेक तीर्थ तीर्थ तटा, धुवोनिया मळकटा बुद्धीचा ते बुद्धी आहे, सद्बुद्धी आहे. लक्षात घ्या. दुसरा अध्याय स्थित प्रज्ञाचं वर्णन करत असताना संतांचं वर्णन आहे. तिसरा अध्यायाकडे निष्काम कर्मयोगाचं चिंतन मांडत असताना संतांचं वर्णन आहे. चौथा अध्याय कर्मयोग सांगत असताना तद्विधी प्रणिपातीने प्रेप्रश्नेने सेवा या श्लोकावरचे टीका पहा. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आखी आणावे तरी संताया बजावे सर्वस्वी. कुणाचं वर्णन आहे? सद्बुद्धीवाल्या संतांचं वर्णन आहे. पाचवा अध्यायाकडे पद्मपत्र विभांबसा या श्लोकावरची टीका पहा. कमळाचं फूल पाण्यावर ज्या पद्धतीने राहतं महाराज, पाण्यात आहे पण पाण्यापासून अलिप्त आहे, तसा संत महात्मा जगात आहे पण जगातल्या व्यवहारापासून तो अलिप्त आहे. म्हणून त्याच्या समोरच कीर्तनाची सेवा आहे. जगापासून अलिप्त आहे. त्याचं काही जसं कमळाचे पान पाण्यात राहून सुद्धा ते पाण्याला चिटकत नाही. चला पुढे. सहावा अध्यायाकडे आगा योगी जो म्हणजे तो देवांचाही देव जाणे जे संतांचं वर्णन, सद्बुद्धीचं वर्णन आहे. सहावा अध्यायाकडे एकत्रीला तरले सर्व भावे मज भजले संतांचं वर्णन. आठवा अध्यायाकडे धूम्र मार्गाने अर्चनादी मार्गाचा विस्तार सांगत असताना धूम्र मार्गाचा त्याग करून अर्चनादी मार्गाने जे स्वसत्तेने जातात ते माझे परमभक्त असतात संतांचं वर्णन. नववा अध्याय महाराज विठ्ठल विठ्ठल अमृताचे डोहो म्हणून आपल्या स्वेच्छा ओला ओला हो येतही जरी सलगी करी बिहो तरी निवो के पा संतांचं वर्णन आहे महाराज. दहावा अध्याय काढा. नमो विशदबोध विदगदा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमे प्रमदा विलासिया नमो संसार तम सूर्या अप्रतिम परमवीर्या तरुण तरुतुर्या लाललीला नमो जगदखिल पालना मंगलमणि निधाना स्वजनवन चंदना आराध्य लिंगा नमो सुभाव भजन भाजना भवेव कुंभ भंजना विश्वोद भव भुवना श्री गुरुराया. सगळं पारायणच चालू आहे मला. संतांचं वर्णन आहे मला. 11वा अध्याय शेवटच्या 4 श्लोकातून संतांचं वर्णन आहे, सद्बुद्धीचं वर्णन आहे मला. संतांचं वर्णन म्हणजे संतांकडे सद्बुद्धी आहे म्हणून वर्णन आहे. 12वा अध्याय काढा मला. 12व्या अध्यायात तर सगळे भक्ताचे लक्षणच आहेत. भक्तांचं म्हणजे संतांचं वर्णन आहे. अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्र करुणा एवच निर्ममो निरंकारा सुख दुःख सुखक्षमी. 13वा अध्याय ज्ञानाच्या निमित्ताने भगवंतांनी संतांचं वर्णन केलं. 14वा अध्याय गुणातीताच्या निमित्ताने भगवंतांनी संतांचं वर्णन केलं. 15वा अध्याय काढा पुरुषोत्तम योग. आता हृदय हे आपुले चौपाळूया भले वरी पैसवो पाऊले श्री गुरुचे संतांचं वर्णन महाराज, गुरुचं वर्णन. 16वा अध्याय दैवासूर संपत्ती सांगत असताना महाराज, दैवासूर संपत्ती सांगत असताना दैवी गुणांनी जो कोणी युक्त असेल तो माझा परमभक्त असेल म्हणजे 16व्या अध्याय संतांचं वर्णन आहे. 17वा अध्याय काढा. सात्विक राजस आणि तामस गुणाचं चिंतन करत असताना सात्विक गुणाविषयी ज्ञानोपरायणी संतांचं वर्णन केलं महाराज. आणि 18वा अध्याय एकाध्यायी गीताच आहे, संपूर्ण गीता आहे. शेवटचा श्लोक पहा. यत्र योगेश्वरा कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा या श्लोकावरची टीका पहा. या बोला संजय ओमणे तिच्या खालची होईल. चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका असने तेजा रावो तेथे कटक सौजन्य ते स्वैरिक वनी तेथे दाहक सामर्थ्य दया तेथे धर्मू तेथे सुखागम सुखी पुरुषोत्तमो असे दैसा वसंतु तेथ वने तेथे सुमने पालंगणे सारंगाचे. आणि सांगत ज्ञानोबऱ्या सांगतात गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसा विठाला मानवी जीवनाचा घात मारा
बुद्धीनं होत असतं महाराज. हा लक्षात घ्या. रावण चांगलाच होता महाराज, रावण चांगलाच होता, फक्त दुर्गती त्याच्याकडे आली म्हणून रावण वाईट झाला. आणि कीर्तना सुद्धा रावण महाराज की कोण सुद्धा जय म्हणत नाही महाराज, एकटा फक्त गोपाळ मामा तेवढा म्हणतात, कारण ती बिचाराला ऐकू येत नाही म्हणतात, ऐकू येत नाही महाराज तेवढं त्याला. लक्षात घ्या. रावण चांगलाच होता महाराज, पण दुर्बुद्धी आड आली महाराज. दुर्बुद्धी आड आली म्हणजे रावणासारखा महात्मा भगवत भक्त होणे नाही, रावण महाराज की जय म्हणल्यानंतर आपलं तोंड उघडत नाही महाराज. पण छत्रपती शिवाजी महाराज की, उज्ज्वलानंद बाबा की, संत मारुती महाराज की, विठ्ठल विठ्ठल. चला पुढे. ही बुद्धी मनात तयार होते महाराज. दुर्बुद्धी ते मना. हे मन काय भानगड आहे महाराज? मन कुठं असतं? अंतकरण चतुष्ट असतं. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. आता मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार एकाच ठिकाणी आहे, पण काम वेगवेगळे झाले. किती वेगवेगळे? काल केळीवाला मामा होता, काल केळीवाला मामा होता कारण त्याच्यासोबत केळीचे डाल होते. आणि लगेच महाराज आज मात्र तो आंबे घेऊन आला तर आपण काय म्हणतो? केळीवाला मामा म्हणत नाही. कोणता मामा म्हणतो? आंबेवाला मामा. मामा तोच. एकदा केळीवाले मामा, एकदा आंबेवाले मामा. जर आंबे वगैरे संपले मग भेंडरावाला मामा. चालूच. काय झालं? एक भिकारी माणूस झोपला होता आणि रात्रीतून पुण्या एका आगाव पोरानं महाराज तिची ताटली उचलून घेऊन गेली. मग ते रडायला लागलं, हो माझं गेलो, हो माझं गेलं, हो माझं गेलं. एक चांगला माणूस, काय काय गेलं तुझं? हो माझा तांब्या गेला, हो मी पाणी पित होतो. माझी छत्री गेली, हो मी उन्हा वाऱ्यात त्याच्यापासून संरक्षण, माझी छत्री गेली. माझं ताट गेलो, हो मी जेवण करत होतो. आणि माझी उशी पण गेली, हो मी झोपत होतो व्यवस्थित त्याच्यावर. 4 वस्तू गेल्या माझ्या. कोणकोणत्या? माझा तांब्या गेला, माझं ताट गेलं, माझी छत्री गेली आणि माझी उशी गेली. 4 वस्तू गेल्या. त्या व्यक्तीने सांगितलं, बघ असं कर, मी लिहितो, तू सही कर, पोलीस स्टेशन मध्ये देऊ आपण. काम केले महाराज. तेच पोलीस स्टेशन मध्ये दिले. मग पोलिसांनी सांगितले, हे बाबा कुठं जात नाही तुमचं, तुम्ही इथं बसा, आम्ही सगळीकडे जातोय आणि तुमची वस्तू हुडकून आणतो. गेले महाराज चौचपट पोलिस. महाराज पोलिसाला माहित असतं कुठं चोर आहे काय नाही. सगळं लगेच पकडले, लगेच आणले. आणि आणल्यानंतर एकच वस्तू मिळाली मला, ते म्हणजे ताटासारख्या आकाराची वस्तू होती, त्याला ताट म्हणा आपण, ताट. आणि दिल्या ते लगेच तो भिकारी होता महाराज मागत बसलेला, ते दिल्या त्याला वाटलं आपली वस्तू मिळाली, बस झालं. निघाला महाराज. निघाल्यावर एका पोलिसाने, अहो तुम्ही या पत्रामध्ये 4 वस्तू गेल्यात म्हणून नोंद केल्या, आता तर तुम्हाला 1 वस्तू मिळाली ना, एकच वस्तू मिळाली, अजून 3 वस्तू मिळायचे आहेत. 3 वस्तू आम्ही आणतोय, बसा इथं तोपर्यंत. काय वडापाव खावा, आमच्या पैशाने जातात. नाही म्हणले, मला मिळाल्या 4 वस्तू. अहो एकच वस्तू आणून दिले ना आम्ही, एकच वस्तू आणून दिले, 4 वस्तू आणून नाही. हो तसं नाही ते म्हणलं. मग कसं आहे ते? काय नाही म्हणला, ज्या वेळेस मला भूक लागते त्यावेळेस हे माझं ताट असतं, ज्या वेळेस ऊन लागतं, पाऊस येते, तेच ताट मी डोक्यावर धरतो, छत्री होते म्हणजे. ज्या वेळेस मला पाण्याची गरज असते त्याच वेळेस मी या ताटामध्ये पाणी पितो, त्यावेळेस हे तांब्या होतं म्हणजे. आणि ज्या वेळेस माझं अंग सुस्त निवांत पडावं असं वाटतं त्यावेळेस झोप येत नाही, त्यावेळेस हेच ताट मी उशाला घेतो, त्यावेळेस ही माझी उसवशी होती. त्याच्यामुळे सगळ्या वस्तू मला मिळाल्या. ताट एकच पण नावं वेगवेगळे. तसं मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे वेगवेगळे आहेत, अंतकरण चतुष्ट आहे, परंतु त्याची कामं वेगवेगळे जर तयार झाली की त्याला नावं वेगवेगळे. म्हणून दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायण. आता दुर्बुद्धी देवा अंतकरणामध्ये आमच्या मनात नको बा. आता पहिलं मागणं आहे तुकोबर आहे, ठीक आहे, तुमच्या मनामध्ये सद्बुद्धी आहे, दुर्बुद्धी येऊ नको. दुर्बुद्धी येणारच नाही, हो येणार नाही. मग पुढचं काय बोला? तुकोबारांनी अभंगाच्या 2य चरणात दुसरं मागणं मागितलं.
सद्बुद्धी निर्माण झाली की दुर्बुद्धीला वाव नाही, दुर्बुद्धी नाही म्हणली की सद्बुद्धीची जागा आहे. आता सद्बुद्धी आली की अंतःकरण शुद्ध होतं महाराज. मग आता मज ऐसे करी. कसं करायचं? ऐसे करी म्हणजे कसं? तुझे पाय चित्ती धरी. तुझे पाय माझ्या चित्तात असा, कारण चित्ती तुझे पाय डोळा पासी ध्यान. अखंडित मुखी नाम तुमचे वर्णावे. तुझं भगवंता तुझं गुणगान करण्यासाठी तुझे पाय चित्तात राहावे रे देवा, कारण तुझं मुखात नाम महाराज अखंडित राहू दे महाराज. म्हणून तुकोबरायांची वाचा महाराज, भगवंताचे चरण कमळ तुकोबरायांच्या हृदयामध्ये सदोदित आहेत. म्हणून तुकोबरायांची वाचा महाराज कोणतीही क्रिया करत असताना, वाईट क्रिया असो चांगली क्रिया असो, तुकोबरायांची वाचा भगवंताचं नाम सोडायला तयारच नाही महाराज. माझी मत झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. लक्षात, कारण भगवंताचं नाम महाराज हे गोड आहे. नाम गोड, नाम गोड पुरे गोड सकळ हे. कारण कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ काय श्रेष्ठ असेल तरी कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ हे नाम श्रेष्ठ आहे. कृतय ध्यायेत विष्णू त्रेतायाम यजतो मुखे द्वापर्या परिचर्यायाम फलोतधारी कीर्तनात. कृतयुगामध्ये ध्यान हे सर्वश्रेष्ठ साधन होतं. त्रेतायुगामध्ये यज्ञ याग हे सर्वश्रेष्ठ साधन होतं. द्वापार युगामध्ये पूजा हे सर्वश्रेष्ठ साधन होतं. आणि कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ साधन काय असेल तर ते भगवंताचं नाम आहे. आणि ते नाम मुखात यायचं असेल तर तुझे पाय माझ्या चित्तात असावे देवा. लक्षात घ्या. आता इतका भाव वाढीस लागला, इतका भाव वाढीस लागला, तुकोबराय भाव विभोर झाले महाराज. हे तुकोबराय जे सांगतात महाराज, हे तुकोबराय सांगतात हे सगळं आपल्यासाठी सांगतात. कारण पूजा ध्यान त्याची नाही विसरले दयाचे अंतकरण. मी आणि माझे विसरले दयाचे मी आणि माझं जिथं विसरलेलं आहे असे संत असतात. त्यांना पूजा ध्यान वगैरे करायची गरज नाही. ते करतील ते पूजा मान, ते करतील ते त्यांचा नियम असेल, ते करतील ते त्यांचा धर्म असेल. संत महात्मे धर्मानुसार चालतच नाही. ते जे करतात त्यानुसार धर्म तयार होत असतो महाराज. म्हणून संतांनी जी क्रिया केली महाराज, संतांनी जी क्रिया केली ती क्रिया जनमानसात रुजावी याच्यासाठी संत महात्मे अवताराला येतात महाराज. ऐका, आता अवताराची कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन चिड चिड असेही सांगितलेले आहे. दुसरे अनेक कारण संतांनी गाथ्यामध्ये वेगवेगळ्या रूपाने दिलेली आहेत. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले. सूक्ष्म असे 3 शब्द वेगवेगळे अक्षर आहेत. त्याचा अर्थ आपण सूक्ष्मच घ्यायचा, कारण संतांनी सूक्ष्म लिहिलेला आहे. वाचताना सूक्ष्मच वाचायचा पण अर्थ सूक्ष्म घ्यायचा. विठ्ठल विठ्ठल आपल्या मतीनुसार काही बदल करायच्या भानगडीत पडायचं नाही महाराज. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले. संत महात्मे सूक्ष्म वाट जी असेल आणि दुस्तर जी वाट असेल ती दुस्तर वाट मोडून काढावी, सूक्ष्म वाट मोडून काढावी आणि हवे राजमार्ग घालून द्यावा याच्यासाठी संत महात्मे अवतार आले. लक्षात घ्या. जर निवृत्ती दागा राजमार्ग घालून द्यायला जर आले असतील, ज्ञानोबरायांचे गुरु निवृत्ती महाराज, संत निवृत्ती महाराज जर राजमार्ग घालून द्यायला आले असतील, पण ज्ञानोबरायांचा अवतार कशासाठी आहे महाराज? तर ज्ञानोबरायांचा अवतार दुसरं चरण घेता येईल महाराज आपल्याला अवतारासाठी. उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाडा. जर ज्ञानोबराय राजमार्ग घालून द्यायला जर आले असतील तर नाथरायांचा अवतार कशासाठी आहे? उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाडा. जर नाथराय जर राजमार्ग घालून द्यायला जर आले असतील अवताराला तर जगद्गुरु तुकोबरायांचा अवतार कशासाठी आहे महाराज? तर उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाडा याच्यासाठी. जर तुकोबराय राजमार्ग घालून द्यायला जर आले असतील तर निळोबरायांचा अवतार कशासाठी आहे? उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाडा. जर निळोबराय राजमार्ग घालून द्यायला जर आले असतील तर संत बहिणाबाईचा अवतार कशासाठी आहे? उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाडा. जर बहिणाबाई राजमार्ग घालून द्यायला जर आले असतील मग बाबा त्या भागातले महादेवाच्या परिसरातले बाबा इथं आले कशासाठी महाराज?
सद्गुरू उजलन बाबा काय नाही, वाटा उजळून काढण्यासाठी उजळा वया आलो वाटा विठ्ठल विठ्ठल. ही वाट पूर्वीचीच आहे महाराज. माता भगिनी दसऱ्याच्या मुहूर्ताच्या वेळेस महाराज भांडे हे असतील महाराज, त्याला जरा पितांबरीचा हात जर दिला महाराज पितळच्या भांड्याला, तर ते पितळचे भांडे कसे होतात, उजळतात. नवरीला थोडा मेकअप केला की नवरी कशी होते, जरा असं बोललं की जरा पटते जरा असं. हा आता नवरीपेक्षा कलवऱ्याच वेळ घालतात मला, त्याच्यामुळं 3-3 तास लग्नाला लेट बोलायला. त्याच्यामुळं लग्नाला या म्हणलं की आम्ही नवरी मंडपात आली का विचारूनच मंडपात शिरतो मला. एका गेलो मंडपात मला, एवढा उन्हाळ्याचा घाम मला, एवढा गर्दी, एवढी गर्दी, त्या उभाराला जागा नाही मला लग्नात, त्या एवढी गर्मी मला, अजून नवरी येईच ना. 2 कीर्तन झाले ते माझे म्हणलो पलीकडे. परंपरा वेगळ्या झाल्या, परंपरेनुसार आपण चालावं लागतंय. नवरीनं नवऱ्याच्या गळ्यात हार घालावा लागतो. नवरदेवानं सुद्धा अक्षता झाली की अक्षताच्या अगोदरच असते. बाळू ते तुमचं पुस्तक झालं, अक्षता पडले की नवरी नवऱ्याच्या गळ्यात हार घालणार आणि नवरदेव नवरीच्या गळ्यात हार घालणार. पण आता परंपरा वेगळी झाली. मग हार घालायला नवरदेव हात वरी केला की नवरीकडच्या नवरीला उचलतो, घाल म्हणतात पट्ट्या, आता तू घाल. मग त्यांना टाचा वर करून कसं तर उड्या मारून कलवरी असतात. 2 दिवस खाऊ पिऊ घातलेला असतं म्हणून ते खांद्यावर घेऊन कसं तरी ऍडजस्ट करतात महाराज. मग ज्या वेळेस महाराज नवरा वरी असतो, वरी उचललेला असतो आणि नवरीला घाला म्हणतात. नवरीकडच्या पूर्वी कलवऱ्या किती म्हणून उचलणार महाराज. बरं अशा गडबडीत म्हणजे हार जर दुसऱ्याच्याच गळ्यात जाऊन पडला तर. म्हणून कोणत्या परंपरा कराव्या, कोणत्या परंपरा करू नये याच्यासाठी सुद्धा सद्बुद्धी लागते महाराज. विठ्ठल विठ्ठल. देवा तुझे पाय अंतःकरणात आता स्थिर झाले, आता भाव वृद्धिंगत झाला आणि भावाशिवाय तर नाही महाराज. भाव बळे आकळे एरवी नाकळे. पहिल्यांदा बुद्धीचं सामर्थ्य सांगितले महाराज. ज्ञानोबाऱ्यांनी हरिपाठात सुद्धा बुद्धीचं चिंतन केलं. हरी बुद्धी जपे नर दुर्लभ आहे महाराज, पण बुद्धीनं जपावं लागतं. बुद्धी निश्चयो आत्मज्ञान ब्रह्मरूप ब्रह्मभावी आपणापन ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निश. आता सोपं झालं. बुद्धीचं वैभव सांगतात. हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ म्हणले मला. आता आपण हरी 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 दररोजच हरी म्हणतो. माझं नावच हरी आहे मला, माझं नावच दररोजच हरी आहे मला, पण बुद्धीनं नाही. हरी म्हणणं सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे. होय बरोबर मला. हरी म्हणणं सोपं आहे का अवघड आहे? का ट्रॅक्टर चालवणं सोपं आहे? मळणी मशीन चालवण्यापेक्षा हरी म्हणणं सोपं आहे का अवघड आहे? तिने चालवतात म्हणून विचारतो. हरी म्हणणं सोपंच आहे, पण हरी म्हणायची बुद्धी येणं मात्र फार अवघड आहे. विठ्ठल म्हणणं सोपंच आहे, पण इथं कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणायची बुद्धी येणं मला फार अवघड आहे. म्हणून ज्याला स्मरण येतं ना, ज्याला हरी म्हणावंसं वाटतं बुद्धीनं महाराज, लक्षात ठेवायचं आपलं पुण्याचं बँक बॅलन्स पाठीमागे भरपूर आहे महाराज. हा अंतःकरणातला भाव आला म्हणा, उपजला भाव. आता तुझ्या कृपेने सिद्धी जाऊ. हा जो भाव आहे ना शेवटपर्यंत देवा, हा भाव माझा असाच राहा. कसं होते एखाद्या कीर्तनामध्ये असं चिंतन मांडलं की लोक विचारतात नाही नाही काही झालं तरी उद्या सकाळी सकाळी उठल्या उठल्या बरोबर ज्ञानेश्वरीच्या 2 ओव्या म्हणल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही. ठरवला. काय ठरवला? कीर्तनामध्ये माहोल तयार झाला, माहोलात परिणाम झाला. उद्या सकाळी काही असो काम, 2 ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचंच नाही मान. आणि सकाळी सकाळी 4-4:30 ला कॉल आला, अजून झोपेत आहे. हो सद्गुरू इलेक्ट्रॉनिक्स वाले तुम्हीच का? हो हो सद्गुरू मीच भाग्यवान पाटलाला फोन आला. आणि हो बोला की, हा आपलं दुकान आहे
बोला बोला. अहो, भारत विद्यालयाच्या कॉम्प्लेक्स मध्ये मी आलोय. इथं दुकान आहे, आम्हाला पुढे उदगीरला लग्न आहे, लवकर निघणार आहेत गाड्या 6 वाजता. मी 4:30 वाजता इथं आलोय. तुम्ही गडबडीतल्या गडबडीत या. मला एक टीव्ही पाहिजे 60,000. आता बाळू पाटील ज्ञानेश्वरी वाची. हा, लक्षात. हा जो भाव आहे ना, तो शेवटपर्यंत टिकाव म्हणतात तुकोबाराय. आपली सगळी दररोजची दिनचर्या तुकोबारायांनी सगळा अभ्यास केला महाराज. आपल्या सगळा दिनचर्याचा अभ्यास केला. आपण कामापुरता मामा चालतो महाराज. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं, हा जो शुद्ध भाव आहे ना, तो देवा शेवटपर्यंत तुझ्या कृपेने चाला. देव म्हणले, बाबा मान्य, सगळं मान्य, आणखी काही पाहिजे असेल तर माग. तुकोबाराय म्हणले, देवा बस झालं. म्हणले, एवढ्या 3च मागण्या आम्हाला मान्य करून द्या. शेवटचं चरण माग.
असो सद्गुरू विक्रांत बाबांच्या दरबारामध्ये भक्तीचा मळा महाराज आज फुलला. सर्व आनंदानं आहात. जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये 3 मागण्या मागतात. मी सुरुवातीला सांगितले की या 3 मागण्यामध्ये 5 मागण्या सुद्धा होऊ शकतात. दुर्बुद्धी निर्माण होणे याची कारण काय आहे? भूक लागली की दुर्बुद्धी निर्माण होते, संगती जर वाईट मिळाली तर दुर्बुद्धी निर्माण होते, आणि संस्कार जर वाईट मिळाले की दुर्बुद्धी निर्माण होते. मग तुकोबराला सांगायचं, देवा भुकेच्या बाबतीत आम्हाला ठेवू नको, आम्हाला संपन्न कर, तृप्त कर, आम्हाला तृप्तीची मागणी पूर्ण कर, आम्हाला संगती दे. गुजरात बाबाची संगती, ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरी संगती दे, गाथ्याची संगती दे, भागवताची संगती दे, आम्हाला चांगले संस्कार दे आणि तुझे पाय चित्तात असावे. आमचा भाव तुझ्या कृपेने सिद्धी जावा. ह्या 5 मागण्या जगद्गुरु तुकोबराय भगवंतासमोर मागणं मागतात की आपल्यासाठी आपली ही बुद्धिमानात सद्बुद्धी व्हावी. आता सद्बुद्धी व्हावी, सद्बुद्धी व्हावी म्हणजे काय व्हावं? काही नाही. जेवण करत असताना सुनबाई जर जेवण करत असेल तर सासूबाईला जेव्हा मामी म्हणा, एवढीच तुमची सद्बुद्धी लागू द्या, बस झालं. एवढ्या 2 तासाच्या कीर्तनात एवढं एकच वाक्य तुमच्यासाठी. सुनबाई जेवण करत असताना काय म्हणायचं सासूला? मामी जेवण करा ना. आणि सासू जर जेवण करत, बाई जेवण कर तूही, बस एवढं म्हणलं की सद्बुद्धी झाली. हे 5 मागण्या तिथं आल्या म्हणून सांगतो. ज्या घरातली सून, ज्या घरातली सासू महाराज प्रेमानं आनंदानं बोलत असतील, प्रेमानं आनंदानं राहत असतील, सगळी कामं करून महाराज मोठमोठ्याने गप्पा मारत असतील,
सासू सुनाचा हसण्याचा आवाज रस्त्यावर येत असेल तर ते घर कलियुगातलं घर नाही, लक्षात ठेवा. ते घर गोकुळातलं घर आहे, लक्षात ठेवा. ते घर गोकुळातलं घर आहे. आपल्या घराला गोकुळ करायचंय का आपल्या घराला रावणाची लंका करायचंय, हे मातृशक्तीच्या हातात आहे. आज मातृदिन आहे महाराज. यत्र नार्यस्तु रमन्ते तत्र देवता. तुम्हा सर्वच मातांच्या चरणी मातृदिनाच्या दिवशी महाराज मी साष्टांग प्रणिपात घालतो. आपण आपल्या लेकरांना संस्कार द्या. तसे आपण जसे संस्कार देऊ महाराज, तसं आता मी बाबांच्या सहवासात जर लहानपणापासून राहिलो नसतो तर मी कीर्तन करायला शिकलो असतो का? मी कोणत्या विद्यापीठात गेले नाही, कुठं काही शिक्षण वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकलो नाही, काय नाही. फक्त एकच काम, बाबा पाणी मागितले पाणी द्यायचंय, बाबाच्या पादुका इकडून तिकडे घेऊन जायच्या, तिकडून इकडे आणायचं, बाबाचे पाय धुवायचे आणि बाबांच्या इच्छेनुरूप सगळं काम झालं. बाबा म्हणले आता बस, कीर्तन मी सांगतोय, तुला जे जे आवडेल ते ते लिहून घे. एवढंच काम. पण मला माहिती नव्हतं मला कीर्तन करावं लागेल म्हणून. मी 2001च्या अगोदरपासून लिहून घेतोय. मला जवळपास 1000 कीर्तन बाबांचे मी लिहून घेतले असतील. 1000 कीर्तन सर्वांना परिचित आहे. असो, आपली सद्बुद्धी यावी, दुर्बुद्धी येऊ नये, सद्बुद्धी यावी. ज्ञानेश्वरीचं वाचन करणे सद्बुद्धी, गाथ्याचं पारायण करणं सद्बुद्धी आहे, हरिनाम कीर्तन करणं सद्बुद्धी आहे, घरात स्वच्छता पाळणं सद्बुद्धी आहे महाराज. जसं आपल्याला अन्न लागतं तसं घरातील म्हाताऱ्या माणसाला सुद्धा अन्न लागत असेल ना, हा विचार येणं ही सद्बुद्धी आहे. दान धर्म करणं ही सद्बुद्धी आहे. ही सद्बुद्धी सर्वांच्या वाट्याला यावी अशी मी सद्गुरू उजानंद बाबांच्या चरणी मागणी मागतो. आजच्या या कीर्तनाचा दुग्ध शर्करा योग आपल्या या परिसरातील ज्या गावाला रस्ताही नव्हता, ज्या गावाला वाटेही नव्हती, नकाशामध्ये ते गाव दाखवायला सुद्धा अवघड होतं महाराज, अशा गावामध्ये अभ्यास करून चिंतन करून फार मोठ्या पदावर पोहोचलेले आपल्या परिसरातील आदरणीय हरिभक्तीपरायण वाडीकर साहेब आज कीर्तनाला उपस्थित झाले. फार मोठ्या पदावर आहेत, परंतु त्यांना लाज नाही महाराज. काळ घेऊन उभं राहिले. ही एक सद्बुद्धी आहे महाराज. ही सद्बुद्धी आहे, ही सद्बुद्धी आहे. असो, वारकऱ्यावर, वारकरी संप्रदायावर आणि उज्ज्वलंद बाबावर त्यांची नितांत निष्ठा आहे. अशीच निष्ठा वृद्धिगत व्हावी. उर्कीचे आमचे वैजनाथ पांचाळ उपस्थित आहेत. भकनाळचे आमचे काशीनाथ बहिनाके आहेत. आपल्या गावामध्ये सदोदित सेवा करणारे आमचे पाटील महाराज विनेकरी आहेत. ज्ञानेश्वर माऊली महाराज पाटील आहेत. त्याचबरोबर पंढरी महाराज आहेत, दशरथ महाराज आहेत. ही सगळी मंडळी आहे. त्याचबरोबर उजळमचे आमचे प्रभू लोहार मामा, अतिशय सुंदर चाल म्हणले, ते आज उपस्थित आहेत. किसन महाराज आहेत. आपल्या गावामध्ये सदोदित सेवा करणारे, भजनाची सेवा करणारी राजू महाराज आहेत. त्याच पद्धतीनं सगळी सेवा करणारी मंडळी आज सोपदार महाराज सगळे उपस्थित आहेत. बेटावर माझ्यासोबत बेटावरची सेवा ज्यांची चालू आहे, मी फक्त तुम्हाला उभो आरशासमोर दिसतो, पण माझ्या पाठीमागे भरपूर सेवा करणारी मंडळी आज बेटावर आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण अशोक तात्या कारभारी आज सोबत आले, त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण नरसिंग महाराज लवटे, आदरणीय हरिभक्तीपरायण बंडू गुरुजी नेलवाडे, आदरणीय हरिभक्तीपरायण संजय महाराज राठोड, आदरणीय हरिभक्तीपरायण अभ्यासक्रम मंडळावर ज्यांची नियुक्ती आहे, गणित अध्यापक मंडळावर महाराष्ट्र शासनाच्या, ते आदरणीय हरिभक्त ज्ञानेश्वर माशाळकर गुरुजी, आदरणीय हरिभक्तीपरायण किसन जाधव गुरवाडी, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे हरिस्वरूप चॅनलचे कुलदीप महाराज आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण पंडित मुळे साहेब आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण ईश्वर पाटील आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण निळकंठ निळूमामा आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण आप्पाराव रामतीर्थे आहेत. सर्व बेटावर सेवा करणारी मंडळी आहेत. बबर माने आहेत. बेटावरची सेवा करणारी मंडळी आज आनंदानं आज इथं उपस्थित आहेत. आणि विशेष म्हणजे मी ज्यांच्याकडे कोरोना टेस्ट करायला गेलो होतो ते आदरणीय खिचडे साहेब सुद्धा आज उपस्थित. कुठे साहेब? खिचडे साहेब. हा, धन्यवाद साहेब. तुमच्याकडेच टेस्ट केली होती, तुम्ही मला म्हणाल होतं हा अगोदर तुम्ही तिकडे जाऊन या म्हणले. मी जात नव्हतो, मला काही त्रास काय नव्हता, पण ही मंडळी गप बसू देत नव्हती मला. नाही म्हणले, घरात राहण्यापेक्षा तिथं राहिलेलं बरं आहे म्हणे.
मग नरसिंह महाराज, बंड गुरुजी, माशा गुरुजी, आमचे पंडित मुळे साहेब, संजू महाराज, तिकडे गेलो आम्ही. त्याने म्हटले थोडेसे लक्षणं दिसतात, थोडीस विश्रांती जर घेतलं तर बरं होईल. तिने विश्रांती सांगितली, जवळपास 40 गावच्या कीर्तनाला पुट्टी मारलो म्हणत. असो डॉक्टर खिचडे साहेब, आम्हाला सार्थ अभिमान आहे की आमच्या एकंबेकर मंडळींचे फार मोठं वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांचं नावलौकिक उमरगा शहरामध्ये चालू आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब. पंचकृष्ण आलेले सर्वच माता बहिणी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण विराम. अगदी वेळेमध्ये येऊन या ठिकाणी महाराजांना दिव्य अशा प्रकारचं निरूपण केल्याबद्दल ग्रामस्थातर्फे महाराजांचा धन्यवाद. आजचा सकाळ